नमस्कार, मी तेजस्वी महेंद्र पाचारने तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अशा क्रेश ऑफ फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. काही दिवसापासून या चॅनलवरती काही व्हिडिओ अपलोड होत नव्हते, तर काही माझं पर्सनल रिझनमुळे मला व्हिडिओ अपलोड करता येत नव्हती. पण आतापासून नवीन व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड होतो, जेणेकरून तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती मिळेल. तर नक्की जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे की याच्यामध्ये आपल्याला समजणार आहे की दिव्यांग सर्टिफिकेट हे आपण कशा पद्धतीने ऑनलाईन काढू शकतो आणि त्याची नक्की प्रोसेस काय आहे. तर त्याच्यासाठी व्हिडिओ नक्की बघा आणि जर चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे सगळे नोटिफिकेशन मिळतील. सगळ्यात प्रथम तुम्हाला swavalambanCard.government.in ह्या साईडवरती जायचं आहे. या साईडची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला मिळेल. इथे गेल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म हा जो ऑप्शन दिसतो आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर रजिस्ट्रेशन फॉर्मवरती तुम्ही क्लिक केल्यावर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल, ज्याच्यामध्ये तुम्ही जाऊन आय हॅव रीड द अंडरस्टूड द प्रोसेस आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. आता इथेच हे नवीन पेज ओपन झालेलं आहे. याच्यामध्ये बरेचसे ऑप्शन आहेत, जसं की अप्लाय फॉर UDID. आता ह्याच्यामध्ये काय की तुम्ही कधी पण डिसेबिलिटी सर्टिफिकेट काढलेलं नाही आहे किंवा तुम्ही जर नवीन काढत असाल तर तुम्हाला या ऑप्शनवरती सिलेक्ट करायचं आहे. आता दुसरं काय, आय डू नॉट हॅव डिसेबिलिटी सर्टिफिकेट UDID कार्ड इश्यूड थ्रू UDID पोर्टल बट आय हॅव डिसेबिलिटी सर्टिफिकेट इश्यूड थ्रू अदर प्लॅटफॉर्म. म्हणजे जर दुसऱ्या प्लॅटफॉर्ममधून तुम्हाला मिळालेलं असेल तर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. नंतर आय हॅव अप्लाय फॉर डिसेबिलिटी सर्टिफिकेट UDID कार्ड बट माय UDID ॲप्लिकेशन वॉज रिजेक्टेड. जर तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट झालं असेल तर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थने तुम्ही इथे माहिती तुमची चेक करू शकता की का रिजेक्ट झालेलं आहे. नंतर आहे आय हॅव ऑब्टेन डिसेबिलिटी सर्टिफिकेट UDID कार्ड बट रिक्वायर न्यू UDID कार्ड. म्हणजे आपल्याकडे आहे पण तरी देखील आपल्याला कोणत्या दुसऱ्या डिसेबिलिटीसाठी किंवा कार्ड आपलं एक्सपायर झालेलं असेल तर आपण काढू शकतो. नंतर आहे की आय हॅव अप्लाय डिसेबिलिटी कार्ड UDID कार्ड बट माय UDID ॲप्ली स्टील पेंडिंग. जर ते पेंडिंगमध्ये दाखवत असेल तरी देखील तुम्ही इथून ते चेक करू शकता ॲप्लिकेशन नंबरच्या थ्रू. मग सगळ्यात पहिला आपण घ्यायचं आहे ते डिसेबिलिटी न्यू सर्टिफिकेट काढण्यासाठी आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. आता इथे आहे आधार KYC. याच्यामुळे तुम्ही घ्या अप्लाय विथ आधार एनरोलमेंट नंबर, ह्याच्यावरती की तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता इथे तुम्हाला एक नवीन रजिस्ट्रेशन फॉर्म तर पूर्ण ओपन झालेला दिसेल. आता याच्यात सगळ्यात पहिल्यांदा तुमचं जे ॲप्लिकंट फुल नेम, तुमच्या आधार कार्डवरती जे नाव आहे त्या पद्धतीने तुम्हाला तुमचं ॲप्लिकंट फुल नेम इथे टाकायचं आहे. आणि जर तुम्हाला आता मराठीमध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला सगळ्या त्याच्यात ॲड्रेसमध्ये येऊन इथे स्टेटमध्ये महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही जसं महाराष्ट्र सिलेक्ट केलं की वरच्या ते ड्रॉपडाऊन मेनूमध्ये एक पेन्सिलचं बटन येईल आणि या पेन्सिलच्या बटनने मग तुम्ही मराठीमध्ये तुमचं नाव इथे टाईप करू शकता आणि तुमची इन्फॉर्मेशन फिल करू शकता. लॉक करण्यासाठी हे बटन आहे, अनलॉक करण्यासाठी पुन्हा त्या पेन्सिलच्या बटनवरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. आता ज्या मॅन्डेटरी फील्ड आहेत त्या तुम्हाला करणं गरजेचं आहे, जसं की तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकणं 10 डिजिटचं गरजेचं आहे. तुमचं ईमेल ID तुम्ही ऑप्शनमध्ये टाकू शकता किंवा नाही टाकू शकत. त्याच्यानंतर पुढचं आहे की तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ ह्याच्यामध्ये टाकायची आहे. जेंडरमध्ये मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर जे पण असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता सिलेक्ट रिलेशन विथ PW, म्हणजे आता जे ॲप्लिकंट करतात त्यांचं रिलेशनशिप काय आहे. जर तुम्ही स्वतः असेल तर तुमचं स्वतःचं. नंतर तुम्हाला तुमचा इथे फोटो सिलेक्ट करायचा, जो 5 KB किंवा 100 KBच्या आतमध्येच असला पाहिजे आणि तो फोटो तुम्ही अपलोड करू शकता. सिग्नेचर आहे ही काय मॅन्डेटरी नाही आहे. सिग्नेचर तुम्ही केली तरी चालेल, नाही केलं तरी देखील काही प्रॉब्लेम होणार नाही आहे. नंतर तुम्हाला प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये आता तुम्ही समजा आधार एनरोलमेंट नंबर दिलेला असेल किंवा तर तो तुमच्याकडे असेल किंवा तुमच्याकडे रेशन कार्ड असेल, वोटर ID असेल, दुसरं काही असेल तर ते तुम्ही टाकू शकता. नंतर इथे तुम्ही तुमचं त्या आधार एनरोलमेंटची स्लिप टाकू शकता किंवा समजा तुम्ही ते दुसरं काही देत असाल तर ते टाकू शकता. नंतर अपलोड आयडेंटिटी प्रूफमध्ये तुम्ही तुमचं जे पण आहेत ते फोटो हे करू शकता. नंतर ॲड्रेसमध्ये तुम्हाला सिलेक्ट नेचर ऑफ डॉक्युमेंट, म्हणजे आता तुम्ही आधार कार्ड देत आहे, तुम्ही तुमचं रेशन कार्ड देत आहे, इलेक्ट्रिसिटी बिल देत आहे, त्या पद्धतीचा जो आधार कार्ड आहे तो तुम्हाला इथे ॲड्रेस आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. आता त्याच्यानंतर तुम्ही जे पण टाकणार आहात त्याची तुम्हाला फाईल घ्यायची आहे जी 10 KB ते 100 KB अलाउड आहे आणि सगळ्या डिटेल आहेत त्या तुम्हाला पूर्ण फिल करायचे की जसं की स्टेट, डिस्ट्रिक्ट, पिनकोड. नंतर आता डिसेबिलिटी टाईपमध्ये तुम्हाला डिसेबिलिटी टाईप सिलेक्ट
करायचं आहे की कोणती आहे, ब्लाइंडनेस आहे, लो विजन आहे, हिअरिंग आहे की कोणती मेंटल डिसेबिलिटी आहे. असे बऱ्याच पद्धतीचे इथे ड्रॉपडाऊन मेनू आहेत, ते तुम्ही सिलेक्ट करू शकता तुमच्या डिसेबिलिटीप्रमाणे. आणि आता डिसेबिलिटी कशामुळे झालेली आहे की तुम्हाला जन्मतच ती डिसेबिलिटी आहे किंवा दुसरी अशी डिसेबिलिटी काही झाली असेल तर ती कशामुळे झालेली आहे. आता डिसेबिलिटी तुम्हाला जन्मताच आहे की तुम्हाला नंतर झालेली हे पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता हॉस्पिटलच्या डिटेल टाकायचे आहेत की तुम्ही जर काही ट्रीटमेंट घेत असाल हॉस्पिटलमधून तर तुम्हाला तिथे येस करायचं आहे. तुम्ही येस केलं की त्यानंतर तुम्हाला त्या ड्रॉपडाऊन मेनूमध्ये हॉस्पिटल कोणत्या स्टेटचं आहे, म्हणजे आता आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर आपल्याला महाराष्ट्र सिलेक्ट करावा लागेल. महाराष्ट्रानंतर तुम्ही जे कोणतं तुमचा डिस्ट्रिक्ट आहे, जो पण तुमचा डिस्ट्रिक्ट असेल तो तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. तुम्ही जसं ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट कराल त्या पद्धतीतून तुम्हाला हॉस्पिटलची नावं येतील. मग तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता किंवा ज्या पण गोष्टी आहेत त्या तुम्ही बघू शकता. आणि जर नो केलं तर तुम्हाला तिथे फक्त हॉस्पिटलचं नाव टाकण्याची गरज आहे की जिथे जाऊन तुम्हाला तुमचं खरं डिसेबिलिटी आहे काय दाखवण्याची गरज आहे. कॅप्चा टाकून सबमिट बटनवरती आपल्याला आता फॉर्मचं जेव्हा सबमिट बटन दाबतो तेव्हा आपल्याला एक प्रिव्ह्यू येतो. या प्रिव्ह्यूमध्ये तुम्ही बघू शकता की तुम्ही जी लिहिलेली माहिती सगळी बरोबर आहे का, मराठीमध्ये नाव, तुमच्या सगळ्या डिटेल वगैरे एकदा पूर्ण सगळ्या तुम्ही फायनली चेक करून घ्या. आणि चेक करून घेतल्यानंतर मग ज्या वेळेला तुम्हाला खाली एक बटन येतं सबमिट बटन म्हणून, फायनल सबमिट बटन. जर समज तुम्हाला ॲप्लिकेशन एडिट करायचं असेल तर एडिट ॲप्लिकेशन म्हणून बटन पण आहे. मग तुम्ही फायनल सबमिट बटन तुम्ही क्लिक करा, म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन सबमिट होईल. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सबमिट झाल्यावर थँक्यूचा मेसेज येईल आणि तिथे येईल की डाउनलोड ॲप्लिकेशन किंवा डाउनलोड रिसिप्ट. मग दोन्ही पण तुम्ही काढून ठेवू शकता. आणि त्याच्यानंतर ह्या ॲप्लिकेशनची पूर्ण रिसिप्ट घेऊन तुम्ही जवळच्या कोणत्याही जे पण तुम्ही हॉस्पिटल सिलेक्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये जाऊन तुमचा मेडिकल चेकअप करू शकता. आणि त्याच्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाईल आणि मग तुमचं जे ID आहे ते तयार होऊन जाईल. ते ID कसं डाउनलोड करायचं आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेन. मग असेच जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची माहिती मिळेल. धन्यवाद.